लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या नियमामुळे सध्या लाभ घेणाऱ्या 25% महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दरमहा सरकारचे 900 कोटी रुपये वाचू शकतील असंही सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचसोबत PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ही या योजनेतून एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संबंधित महिलांनाच या संदर्भात निर्णय घ्यावे लागणार आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी की ज्या महिलांना इतर सरकारच्या दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत आहे, जसे की संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा PM किसान योजना असू द्या किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. जर का तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.